केंद्रीय कॅबिनेट बैठक झाली आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्यासाठी काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। ते निर्णय कोणते असणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा येत राहील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। आज 1 ऑक्टोबर आज केंद्रीय कॅबिनेट बैठक झाली आणि या बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी काही निर्णय घेण्यात आले। सर्वात महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आज, तो म्हणजे डीए संदर्भात, डीए वाढी संदर्भात। मी कालच एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की केंद्रीय कॅबिनेट बैठक यानंतरची जो होईल, मागच्या आठवड्यात एक बैठक झाली होती, त्यात काय निर्णय झाले हे तुम्हाला मी सांगितलेलेच आहेत। परंतु यानंतर जी केंद्रीय कॅबिनेट बैठक होईल त्या बैठकीमध्ये डीए संदर्भात, डीए वाढी संदर्भात निर्णय हा होऊ शकतो। मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं आणि आज तर तो निर्णय झालेला आहे। बऱ्याच जणांनी, बऱ्याच पेन्शनर्स असतील, कोण व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कमेंट्स टाकल्या होत्या की ही तुम्ही फक्त शाश्वती सांगता आहात, परंतु असे होत नसते। परंतु आज ते झालेले आहे। केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये तुमचा डीए म्हणजे पेन्शनर्स आणि केंद्रीय कर्मचारी आहेत त्यांचा डीए हा वाढला आहे। हा डीए 3% वाढला आहे। या अगोदर हा डीए हा 55% होता, 55% होता, तो आता 58% म्हणजेच 58% हा झालेला आहे। 3% डीए वाढलेला आहे। याचा फायदा जवळजवळ 49 लाख कर्मचाऱ्यांना आणि 68 लाख पेन्शनर्स धारकांना होणार आहे। सरळ सरळ याचा फायदा होणार आहे। केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं सुद्धा आहे 10,024 करोड लोकांना म्हणजे पैसे एक्स्ट्रा यामध्ये दरवर्षी जाणार आहे 3% डीए वाढवल्यामुळे। सर्वात महत्त्वाचा आजचा हा निर्णय होता, कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आलेला सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय होता। तुमचं यावरती काय मत आहे? 3% डीए कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनरसाठी वाढवलेला आहे। तुमचं यावरती काय मत आहे कमेंटमध्ये सांगू शकता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी आणि पेन्शनर्स बरोबर शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।